नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. 22 फेब्रुवारी हा देशाच्या इतिहासात कधी न पुसला जाणारा दिवस म्हणून ओळखला जाईल. हा असा दिवस जेव्हा देशातील प्रत्येक गल्लीगल्लीत, शहरात राम नामाचा गजर ऐकण्यास मिळाला. हा दिवस संपला आणि पुन्हा एकदा सर्व देशवासी आपापल्या जीवनात आणि आयुष्यात मग्न झाले. मात्र शहराच्या बेलतरोडी परिसरात राहणारा रुद्राक्ष दररोज रामभक्तीत तल्लीन राहतो. रामस्मरण म्हणजे त्याच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा घटक. रुद्राक्ष म्हणजे असं नाव ज्याच्या नावाच्या शब्दात फक्त भक्तीचा सुगंध दरवळतो. मित्रांनो, या चिमुकल्या रुद्राक्षाची भेट घ्या. हा रुद्राक्ष फक्त 3 वर्षाचा आहे, मात्र त्याला बाकी मुलांसारखी खेळणी खेळायला आवडत नाही. रुद्राक्ष खेळतो तो फक्त आणि फक्त त्याच्या आवडत्या देवांच्या मूर्त्यांसोबत. मंडे, शाबू, ट्यूसडे, कंपनीचा आहे. वेनसडे, विठ्ठल, विठ्ठलाचे. थर्सडे, साईबाबाची. फ्रायडे कोणाचा आहे? गोविंदा. हा, सॅटरडे, हनुमान. संडे, सूर्यदेव. सूर्यदेव. दत्तगुरु, श्री गणेश, माँ दुर्गा, शंकर शंभू, रामभक्त हनुमान यांची आराधना तर त्याच्या दैनंदिन दिवसाचा अविभाज्य घटक. त्याच्यामध्ये काही विलक्षण अशा त्याच्यात तुम्ही सवयी बघितलेल्या आहेत. कसं वाटतं आणि का म्हणून त्याला हा छंद जडला, काय? हा पोटात असण्यापासूनच असं आहे सगळं. म्हणजे पहिल्यांदा 3 महिन्याचाच होता पोटामध्ये, तेव्हाच याला पहिल्यांदा महादेवाची आरती लागली, तर यांनी मला लात मारली असं पोटात. तेव्हापासूनच म्हणजे याला देवाचं खूप आवड आहे. झाल्यापासूनच मी पहिल्यापासून शिवलीलामृत वाचत होती, तेव्हा पण त्याला म्हणजे कुठे लागलं, मोबाईलवरती पण लावलं की त्याचं लक्ष नव्हतं, नजर यायची होती, बाकी सगळं होतं, तरी पण तो लक्ष द्यायचा, असं ऐकायचा. त्याला देवाचं पहिल्यापासूनच भरपूर आवड आहे. अच्छा, याची रेग्युलरची ॲक्टिव्हिटी काय? हा रेग्युलर फक्त देवच खेळणं खेळत नाही, फक्त देवच घेऊन मागतो आणि कुठे गेलं की देवाची मूर्ती घेऊन मागतो आणि तेच खेळतो दिवसभर. म्हणजे प्रत्येक वेळेला देव, सगळेच देव आहेत त्याच्याकडे, जेवढे आमच्या देवघरात आहेत त्याच्यापेक्षा जास्ती त्याच्याकडे आहेत. कुठल्या कुठल्या देवांची नावं माहिती आहे याला सगळेच माहिती आहेत. आणि इथे बोर्डवरती पण दिसलं तरी पण तो सांगतो की हे देव हे आहेत, असं की त्या मंदिरात जायचं आहे मला आणि घेऊन चला. आम्ही रात्री पण आमच्याकडे हे याचं मंदिर आहे, मारुतीचं मंदिर आहे, आणि घराजवळ अजून एक महादेवाचं मंदिर आहे. 1 वाजता पण गेलो आम्ही रात्री, तरी पण तो आम्हाला ओढत घेऊन जातो की मला महादेवाच्या मंदिरात घेऊन चला. आणि गेल्यावर पहिले नंदीवरती बसतो जाऊन आणि मग महादेवाला नमस्कार करतो. याच्या मोबाईलमध्ये फक्त देव असतं आणि हा सगळे देवांचेच गाणे ऐकतो. रुद्राक्षापासून तुम्ही त्याचे देव घेण्याचा प्रयत्न केला की तो रडण्यासाठी तयार होतो. मात्र एखादी देवाची मूर्ती तुम्ही त्याच्यासाठी भेटवस्तू म्हणून आणली की त्याचा चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा होतो. मला असं वाटते की मला पण महादेवाची खूप भक्ती आहे आणि त्याच्या आईला तेच आहे, त्याच्यामुळे त्याला असं आलं असं मला वाटते. कारण छोटा असताना, पोटात असताना त्याला ए भोळ्या शंकरा गाणं म्हटलं की तो अगदी लात मारायचा, तो पोटामध्येच लात मारायचा, तो आईला पाय मारायचा. दिवसभर सकाळी उठल्याबरोबर अगदी तो शिव साईराम म्हणून म्हणतो अगदी उठल्याबरोबर, आणि दिवसभर त्याचा देवांचाच खेळ असतो. आणि बाकी पूजा करताना सगळी पूजा करतो तो, असं त्याचं. आमच्या परिवारात सगळी मुलं आहे, परंतु याचा इतका आगळा वेगळा छंद आणि ईश्वरावरची भक्ती. आपण म्हणतो की कानामनावरचे संस्कार जे असतात ते कळत न कळत येतात, आपण मुलांवर घालतो की शुभं करोती म्हण, श्लोक म्हण, परंतु जन्मताच तो हा कुठला तरी जुना आत्मा आहे की त्याच्यामध्ये इतके अद्भुत सगळं दिसतं आहे. तर खरंच आपण म्हणतो की 7 जन्माची जी पुण्याई आपल्या घरात असं झालं. मुलांना शिकवावं लागतं, पण याला शिकवावं नाही लागलं की तू अभिषेक करे, नुसतं पाहून शिकलं आणि एवढा असा आगळा वेगळा छंद. खरंच ईश्वराची लीला आणि अद्भुत आहे, अद्भुत, अतिशय विलक्षण आहे. कारण आजकाल मुलांना यूट्यूब पाहिजे राहते, खेळ पाहिजे राहतात, काहीतरी खेळण्यासाठी म्हटलं की कुठल्या ना कुठल्या तरी वेगळ्या गोष्टींची आवड असते. परंतु मी सकाळपासून बघता येते त्याला सकाळी उठल्यापासून तो महामृत्युंजयचा जप म्हणतो, ओम नमः शिवाय,
आणि स्वामी समर्थांचं दिसलं की त्याला का जय जय स्वामी समर्थ. म्हटलं किती छान ना, माणसांना सांगावं लागते की तुम्ही जप करा, तुम्ही नामस्मरण करा. नामदेव महाराजांनी सुद्धा सांगितलं की नामाशिवाय दुसरं काही नाही. परंतु इतकं छोटं, तर मला तर याच्याच खरंच मी तर म्हणते ना, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई अशी जी 4 भावंडं झाली त्याच्यातला मला तर हा नक्की ज्ञानदेव वाटतो आहे. रुद्राक्षला घराबाहेर घेऊन पडलं आणि वाटेत कुठलंही मंदिर दिसलं की त्याचा या मंदिरात जाण्याचा हट्ट सुरू होतो. तुमचं कितीही महत्त्वाचं काम असेल तरी आधी रुद्राक्षला त्याच्या आवडत्या देवाचं दर्शन करू द्या आणि मगच आपल्या कामावर निघा. आणि चुकून जरी तुम्ही साईबाबांच्या मंदिरात गेलात तर रुद्राक्ष तुम्हाला लवकर बाहेर निघू देणार नाही आणि तुम्ही निघायची घाई केली की त्याचा शंभू तांडव सुरू होतो. रुद्राक्षाची आई सांगते की पोटात असतानाच तिला अतुल्य अशा भक्तीचा भास व्हायचा आणि त्याचा जन्म झाल्यावर त्याच्या असीम देव भक्तीच्या सवयी बघून तिला देखील विचार पडला की नेमका रुद्राक्ष आहे तरी कोण. मी काल जेव्हा बघितलं त्याला, तर त्यांनी शंकराची पिंड आणि नंदी ठेवून त्याला तो पूर्ण माळ टाकून त्याला इतक्या सुंदर सजवून त्यावर फूल अक्षत असं छानपैकी वाहून त्यांनी नमस्कार केला. तर मला एकदमच वेगळंच वाटलं ते. मग तिला बी बोललो, भाचीला म्हटलं काय आहे बा, तर ती मग तेव्हा मला सांगायला लागली पूर्ण कहाणी का अशा प्रकारे पूर्ण हा फक्त देवांसोबतच खेळतो, प्रत्येक देवाचे त्याला नाव माहीत आहे, प्रत्येक देवाबद्दल त्याला आदर आहे. तो मंदिर दिसलं कुठलंही समजा तर त्या मंदिरात स्वतः होऊन त्यांना घेऊन जातो आहे. विशेष म्हणजे साईच्या मंदिरात जर समजा गेला तर साईच्या मंदिरातनं तो बाहेर यायला तयारच नाही. तो त्यांना म्हणजे तिथून जर समजा त्याला जबरदस्तीने बाहेर आणलं तर तो रडतो आहे, जिद्द करतो आहे का आपण साईच्याच मंदिरात थांबू म्हणून. मी मग याला आमच्या बाजूला नागमंदिर आहे, नागमंदिरमध्ये घेऊन गेलो. नागमंदिरमध्ये घेऊन गेल्यानंतर नागमंदिरमध्ये तो तिथे नागाची मूर्ती आहे, तर त्या मूर्तीसमोर त्यांनी पूर्ण जय श्रीराम कंटिन्यू जय श्रीरामचा जप केला. त्यानंतर जय बजरंगबली म्हणून एक आवाज दिला त्यांनी मोठा. आणि मग तिथनं मी जेव्हा वापस आलं तर तिथे बाजूला शंकराची पिंड होती, तर त्या पिंडीजवळ जाऊन नमस्कार केला. त्यानंतर तो माझ्यासोबत घरी आला. या उलट रुद्राक्षाची जुडी बहीण म्हणजेच त्रिशा एकदम वेगळी. त्रिशाला देवांसाठी वेळ नाही, तिला देवभक्तीत अजिबात रस नाही. मुलींच्या लिपस्टिक लावण्याचे व्हिडिओ आणि मोबाईलचे गेम एवढंच तिच्या दैनंदिन दिवसाचा नित्य नियम आहे. दोघांमध्ये ती सापांची व्हिडिओ बघते, लिपस्टिक, मेकअप करणे ही व्हिडिओ बघते ती. आणि हा सगळे देवांची व्हिडिओ त्याच्यापेक्षा एकदम वेगळी आहे. आणि दोघं पण ट्विन्स आहे. या दोघांमध्ये खूप फरक आहे. हां, हे दोघे ट्विन्स आहेत. याला एकदम भक्ती आहे आणि हिला अजिबात नाही. हिला आम्हाला सांगावं लागतं की मंदिरात नमस्कार कर म्हणून, आणि याला बाहेर काढावं लागतं की ऋतू खूप झाला नमस्कार, आता चल तू घरी असं म्हणून. हिला लगेच हे होतं. आणि हिला मोबाईल खूप बघायला आवडतो आणि त्याला अजिबात नाही आवडत मोबाईलवर. म्हणजे तो बघतो थोडा वेळ, पण सगळं देवाचंच बघतो. आणि हे सगळे शॉर्ट्स रील्स असे बघते की म्हणजे सापाचे, प्राण्यांचे असं वेगवेगळं बघते. ही एकदम त्याच्या अपोजिट आहे. आम्हालाही कळत नाही की एवढा फरक कसं काय आहे की तो एवढा हे आणि ही एकदम अशी. आज जिथे लहान मुलांच्या हातून मोबाईल, आयपॅड सुटत नाही, मोबाईल गेम आणि कार्टून नेटवर्क बघितल्याशिवाय त्यांचा दिवस जात नाही, अशा परिस्थितीत रुद्राक्ष खरोखरच या लहान मुलांसोबत मोठ्यांना देखील देवभक्तीचा संदेश देण्याचं उत्तम माध्यम बनलं आहे. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगात आपल्या कुटुंबांच्या भविष्यासाठी प्रत्येकाला पैसे कमवण्याची जिद्द आणि गरज आहे. त्यामुळे लोक ईश्वर भक्तीपासून लांब होत चालले आहेत. मात्र आजच्या युगात देखील लोकांच्या मनातील क्रोध आणि ईर्ष्या संपवण्यासाठी आणि देशात शांती आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी आधुनिक प्रल्हादाची गरज आहे. ही गरज हा छोटा रुद्राक्ष पूर्ण करेल अशी आशा त्याच्या आप्तजनांनी व्यक्त केली आहे. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. दुसऱ्या चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शहरात शानदार सुरुवात झाली. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख दिग्दर्शक जब्बार पटेल या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 17 चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर मनोज शिंदे दिग्दर्शित वल्ली नामक चित्रपट ओपनिंग फिल्म रूपात प्रदर्शित होणार आहे. या फिल्म फेस्टिवलपासून युवा वर्गाने प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे मत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
आपल्या सर्वांना एकत्र प्रयत्न करत चित्रपट निर्मिती विषयक वातावरण निर्माण करावे असेही त्यांनी सांगितले. 20 फेब्रुवारीला डोम थिएटरमध्ये मराठी फिल्म फेस्टिवल होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. चित्रपट नगरीबाहेर फिल्म शूटिंग केल्यास तो निशुल्क करावा याबाबत मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा ND स्टुडिओ महाराष्ट्र सरकार चालविणार असून उत्तम व्यवस्थापन करण्याचा निश्चय त्यांनी बोलवून दाखविला. केवळ 3 महिन्यात चित्रपटाच्या अनुदानाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. दिग्दर्शक किंवा निर्मात्याचा NOC एकत्रित संकलित करण्यामध्ये खूप वेळ जातो आणि म्हणून वन विंडो सिस्टीम आमची जी आहे त्याला अजून सहजता, सुलभता आणि सरळता या माध्यमातून वन विंडो सिस्टीमला अतिशय कारगर करण्याच्या दृष्टीने आम्ही मंत्रिमंडळात चालू आहे. आणि यासोबतच आपल्या चित्रनगरीच्या बाहेर, फिल्म सिटीच्या बाहेर जर शूटिंग केली तर त्याला काही पैसे द्यावे लागतात. आणि आम्ही मंत्रिमंडळासमोर चालू आहे की इथं निशुल्क आपण शूटिंगसाठी या ठिकाणी कोणतंही शुल्क न आकारता NOC द्यायची आणि त्याला शूटिंग करू द्यायची. दुसऱ्या चंद्रपूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची शहरात शानदार सुरुवात झाली. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे प्रमुख दिग्दर्शक जब्बार पटेल या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. 3 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 17 चित्रपट प्रदर्शित होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर मनोज शिंदे दिग्दर्शित वल्ली नामक चित्रपट ओपनिंग फिल्म रूपात प्रदर्शित होणार आहे. या फिल्म फेस्टिवलपासून युवा वर्गाने प्रेरणा घेण्याची गरज असल्याचे मत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. आपल्या सर्वांना एकत्र प्रयत्न करत चित्रपट निर्मिती विषयक वातावरण निर्माण करावे असेही त्यांनी सांगितले. 20 फेब्रुवारीला डोम थिएटरमध्ये मराठी फिल्म फेस्टिवल होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. चित्रपट नगरीबाहेर फिल्म शूटिंग केल्यास तो निशुल्क करावा याबाबत मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचा ND स्टुडिओ महाराष्ट्र सरकार चालविणार असून उत्तम व्यवस्थापन करण्याचा निश्चय त्यांनी बोलवून दाखविला. केवळ 3 महिन्यात चित्रपटाच्या अनुदानाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. दिग्दर्शक किंवा निर्मात्याचा NOC एकत्रित संकलित करण्यामध्ये खूप वेळ जातो आणि म्हणून वन विंडो सिस्टीम आमची जी आहे त्याला अजून सहजता, सुलभता आणि सरळता या माध्यमातून वन विंडो सिस्टीमला अतिशय कारगर करण्याच्या दृष्टीने आम्ही मंत्रिमंडळात चालू आहे. आणि यासोबतच आपल्या चित्रनगरीच्या बाहेर, फिल्म सिटीच्या बाहेर जर शूटिंग केली तर त्याला काही पैसे द्यावे लागतात. आणि आम्ही मंत्रिमंडळासमोर चालू आहे की इथं निशुल्क आपण शूटिंगसाठी या ठिकाणी कोणतंही शुल्क न आकारता NOC द्यायची आणि त्याला शूटिंग करू द्यायची. चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर शक्तीनगर भागात अस्वलीची दहशत बघायला मिळाली आहे. शक्तीनगर वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा कामगारांची येथे वसाहत आहे. या भागात उत्तम खाद्यपाणी अशा उत्तम अधिवासामुळे वन्यजीवांचा या भागात मोठ्या प्रमाणावर वावर असतो. मात्र घनदाट वस्ती असल्यामुळे या भागात नागरिकांना तब्बल 3 अस्वलीचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भय पसरले आहे. या अस्वलीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. महाराष्ट्राचे वर्णन कायम चांद्यापासून बांध्यापर्यंत असे केले जाते. हा महाराष्ट्र चांद्याशिवाय अपूर्ण आहे आणि या चंद्रपूर जिल्ह्याची शान वाढविण्याचे, या जिल्ह्याचा गौरव वाढविण्याचे काम मात्र शक्ती करीत आहे. त्यात घुग्गुसाचे योगदान मोठे आहे असे गौरव उद्गार काढत वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घुग्गुस की नारी हर बात पे भारी या शब्दात कौतुक केले.
घुग्गुस येथील प्रयास सखी मंचातर्फे सुधीर मुनगंटीवार क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवांतर्गत मकर संक्रांती उत्सव व सांस्कृतिक कार्यक्रम तथा महिला संमेलनाचे आयोजन गुरुवारी करण्यात आले. केमिकल नगर येथील प्रयास सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान या प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की चंद्रपूर ही वाघ वाघिणीची भूमी आहे. आज तेजश्री प्रधान यांच्या रूपाने अभिनयातील वाघीण आपल्या दर्शनासाठी आली आहे. या सोहळ्याला नजर जाईल तिथवर मातृशक्ती दिसत आहे. सोबतच इथे गर्दी आणि दर्दी देखील आहे. घुग्गुसावर मी जेवढे प्रेम केले त्यापेक्षा जास्त मला प्रेम येथील नागरिकांनी दिले. गेल्या वर्षभरात मी अनेक चित्रपटांना अनुदान दिले, पण आज येथील मातृशक्तीने सादर केलेले नृत्य, त्यांनी सादर केलेल्या कला बघून येथील कलावंतांसोबत घेऊन एखादा चित्रपट करावा की काय असा विचार माझ्या मनात आला. घुग्गुस येथील माता भगिनींसह सर्व नागरिकांना खूप आनंदी ठेवावे अशी प्रार्थना मी परमेश्वराकडे करतो. यावेळी त्यांनी देवराव भोंगळे आणि विवेक बोडे यांच्या शिस्तबद्ध योजनेचे कौतुक देखील केले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. देशासाठी समर्पण करणारे, माणसाला माणुसकीची जाण करून देणारे, देशासाठी सर्वस्व वाहून नेणारे थोर पुरुषच भारतरत्न पुरस्काराचे मानकरी असतात. हा पुरस्कार वर्षोनुवर्ष दिला जात नाही, त्यासाठी योग्य व्यक्तीची निवड केली जाते. मात्र आताचं सरकार उठसूट कुणालाही भारतरत्न पुरस्कार देत आहे. ज्यांचं समाजासाठी काहीही योगदान नाही अशा लोकांना भारतरत्न सारखा सर्वोच्च पुरस्कार देणे म्हणजे हा पुरस्काराचा अपमान आहे, असे मत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. नहीं, मुझे तो लगता है कि हर साल अगर ये आज 5 हो गए हैं तो हर साल 11 होंगे, फिर बाद में 21 भारत रत्न हो गए, फिर 1001 भारत रत्न हो गए, फिर 2001 करेंगे. तो भारत रत्न का पुरस्कार देना है या उस भारत रत्न पुरस्कार का अपमान करना है या वो पद का महत्व गरिमा कम करना है, यही होते जा रहे हैं. भारत रत्न साल में एक बार एक को दिया जाता था, कभी तो 2-2, 3-3 साल में एक दिया जाता था, 5 साल में एक बार भारत रत्न दिया जाता था. क्योंकि ये भारत रत्न ये सर्वोच्च पुरस्कार है जो समर्पण देश के लिए है, करते हैं, जो समर्पित भाव से काम करते हैं, देश खड़ा करने के लिए, आदमी को आदमी करके पहचान बनाने में जिनका योगदान रहा, उन ऐसे सर्वोच्च लोगों को ये पुरस्कार दिया जाता है. और मुझे लगता है कि आज 5 पुरस्कार देकर इस पद की गरिमा को ठेस पहुंचाने का काम और सम्मान को की सम्मान कम करने का काम आज भारतीय जनता पक्ष की सरकार से हो रहा है. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. 3 पक्षांच्या घोटाळेबाज सरकारचा हा परिपाक आहे. कधी नव्हते तो राज्यात गुंडांचा मुक्त संचार होत आहे. ज्या गुंडांनी गोळ्या झाडल्या तो पूर्ण प्लॅन होता. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न करणे हे देखील मोठे षडयंत्र आहे. घोसाळकर यांचा खून प्लॅन करून करण्यात आला आहे. हे भांडण राजकीय वर्चस्वासाठी असल्याचा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार म्हणाले, यापूर्वी सत्ताधारी आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाडतो. ज्या घटना सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत, पोलीस हमारे साथ आहे अशी मस्ती आली आहे. दुसरीकडे राज्य वाऱ्यावर सोडून सत्ता व संपत्ती टिकवण्यासाठी सत्तेचा वापर केला जात आहे. जनतेचं काहीही देणं घेणं नाही. चौकशी झाल्यावर महिला किंवा पुरुष पुढे येईल असं माझं मत आहे. हे राज्य नंबर 1 खुर्चीने चालवावे अशी स्थिती असताना गृहमंत्री हतबल झाल्याचे दिसत आहे. राणे यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले, काही लोकांच्या तोंडाला झाकण नसतं. काही लोक केवळ सत्तेत राहण्यासाठी धडपडत असतात. भाजप नेते बावनकुळे यांच्या आंदोलन संदर्भात बोलताना राहुल गांधी जे बोलले ते सत्य आहे. त्यावेळी त्या समाजाला ओबीसी मध्ये का घेतलं नाही? ओबीसींचा सत्यानाश करायचा GR निघाला त्यावेळी बावनकुळे का बोलले नाही? खरे तर बैठक न घेता मराठा समाजासाठी GR काढला, यावर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे
असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. इस राज्य की कानून और सुव्यवस्था का पूरा धज्जिया उड़ चुकी है. किसी के हाथ में महाराष्ट्र कंट्रोल करने के लिए नहीं है. 3 सुपर पावर में काम करते वक्त आपस में बहुत बड़ा टकराव होते जा रहा है और इनके लोग भी नीचे स्तर पर एक में के खिलाफ में खड़े होते जा रहे हैं. एक दूसरे को खत्म करने के लिए करने का प्रयास इस राज्य में चल रहा है. घोसालकर के ऊपर जो हुआ था वो राजनीति से प्रेरित है. इसके पीछे राजनीति है. ये प्लानिंग करके उसका खून किया गया. वर्चस्व की लड़ाई है. घोसालकर एक लोकप्रिय वहाँ के नेता थे, पॉपुलर नेता थे और उनके ऊपर उनको खत्म करके कोई सत्ताधारी पार्टी की महिला हो या लेडीज हो या जेंट्स, ये कोई ना कोई तो है. इसका ये नेता वो पहले भी उन्हीं पार्टी में था, अभी पार्टी स्प्लिट होने के बाद में अब दूसरे पार्टी में गया है. ऐसे नेता को नाम निश्चित रूप से सामने आएगा और इसमें घोसालकर को खत्म करके खुद का वर्चस्व के लिए जो किया जा रहा है, ये महाराष्ट्र में आज बिहार और यूपी से भी बदतर स्थिति राज्य की कानून और व्यवस्था की हो चुकी है. इसका ये प्रमाण है. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल. औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.